पनवेल तालुक्यातील चिंचवण गावात आधार कार्ड केंद्राचं उद्घाटन आणि पंचायत समितीच्या 20% निधीतून चिंचवण गाव ते फणसवाडी रस्त्याचं भूमिपूजन शनिवारी पंचायत समितीचे उपसभापती राजेश केनी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी असूड गावचे माजी सरपंच शशिकांत शेळके, सांगुर्लीचे माजी सरपंच गणेश खुटले, सांगुर्लीचे उपसरपंच सचिन खुटले, ग्रामपंचायत सदस्य अंजना भोईर, युवा नेता दशरथ गायकर, लाल ब्रिगेड संघटना चावणे विभाग अध्यक्ष अमित भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार विवेकानंद पाटील व बालाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असतो। शेतकरी कामगार पक्षाची नेहमी धारणा आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष नेहमी प्रयत्न करत असतो। या ठिकाणी चिंचवण गावामध्ये असलेले आदिवासी बांधव यांना जो रस्त्याची समस्या होती ती समस्या या ठिकाणी येथून सचिन खुटले असतील किंवा त्यांचे पिताश्री गणेश खुटले ही वारंवार पक्षाकडे ही मागणी केली होती की आमच्या आदिवासी बांधवांना जाणारा रस्ता आहे तो रस्ता खराब झाला आहे आणि त्यांच्याच मागणीनुसार पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी हा रस्ता होत आहे। खरोखर शेतकरी कामगार पक्ष हा कधी कुठल्या गोष्टीमध्ये राजकारण करत नाही, फक्त 20% राजकारण आणि 80% समाजकारण करण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष करत असतो। म्हणून 55 वर्ष शेतकरी कामगार पक्ष कुठलीही सत्ता नसताना या जिल्ह्यामध्ये आपलं लाल बावटा निरंतरपणे फडकवत आहे। कारण शेतकरी कामगार पक्षाची नाल ही सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे, गोरगरिबाशी त्यांचं बांधिलकी आहे आणि ती बांधिलकी घेऊनच शेतकरी कामगार पक्ष नेहमी प्रत्येक ठिकाणी काम करत असतो। या ठिकाणी सचिन खुटले व अमित भोईर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आताच जी खरोखर आज प्रत्येक ठिकाणी गरज आहे आधार कार्ड हा मूलभूत तर सांगितलं मूलभूत आज झालं आहे की गॅसची सबसिडी असू दे, रेशन कार्ड असू दे, या ठिकाणी जिथे ते ऑनलाईन असेल ते ऑनलाईन ठिकाणी आधार कार्डाची आज सर्वसामान्य माणसाला त्याची आवश्यकता झाली आणि तीच गरज ओळखून या ठिकाणी या मंडळींनी खरोखरच निश्चितच चांगलं काम केलं आहे की लोकांची गरज काय ती गरज ओळखून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतात। मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की त्याही या ठिकाणी चांगलं काम केलं आहे, भविष्यातही त्याही असंच चांगलं काम करावं